बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरातील सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणाऱ्या उपक्रमांतर्गत सिद्धी गल्ली येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। देगलूर शहरातील सिद्धी गल्ली परिसरात प्राध्यापक देसाई सिकंदर साहेब यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच परिसरात आनंदी, शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या इफ्तार पार्टीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजातील लोकांनी एकत्र येत सहभाग नोंदविला। सर्वांनी एकत्र बसून रोजा सोडत प्रार्थना केली, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि परस्पर आदराचे सुंदर चित्र पाहायला मिळाले। इफ्तारनंतर उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम आणि सुव्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती। स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्वांना सेवा देत कार्यक्रम सुरळीत पार पाडला। कार्यक्रमादरम्यान नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण दिसून आले। एकमेकांशी संवाद साधत स्नेहभाव अधिक दृढ करण्यात आला। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। या भव्य इफ्तार पार्टीमुळे सिद्धी गल्ली परिसरात दिवसभर उत्साह आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। एकंदरीत या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला। अशाच सामाजिक आणि सकारात्मक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्ही सोबत जोडलेले राहा। धन्यवाद। नमस्कार, मी साकडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहू शकता पवित्र रमजान महिना। आज या ठिकाणी पाहू शकता की इफ्तार पार्टीचं आयोजन सिद्धी देशमुख साहेब यांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि आज एवढा महत्त्वाचा सण गुढीपाडवा असताना सुद्धा या ठिकाणी पाहू शकता हिंदू बांधव इफ्तार पार्टी निमित्त या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब सुद्धा गुढीपाडवा असताना सुद्धा त्यांची संपूर्ण टीम सहित आज देशी आणि सिद्धी देशमुख यांच्या घरासमोर आज त्यांनी इफ्तार पार्टी निमित्त या ठिकाणी आले होते। काय सांगणार साहेब आज इफ्तार पार्टी? आज इथे जमलेले आहे। मी सिद्धी गल्ली येथील देशमुख फॅमिली देशमुख परिवारातर्फे आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा भाग असा आहे, हिंदू मुस्लिम दोघंही एकत्र राहणारे कुटुंब आहे तिथं सर्व। व हा रमजान सणसुद्धा तसाच आहे, हिंदू मुस्लिम भाऊ बंधकीने राहतात आणि त्याचं प्रतीक आज पाडवा सण आहे। सोबतच आज पुन्हा 2 दिवसांनी आमचं रमजान ईद येणारच आहे। त्या दृष्टीने हे सगळं हिंदू मुस्लिम भाऊबंध मिळून आज इफ्तार पार्टीचं आयोजन झालं होतं आणि तसेच आमच्या हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या आजच्या हार्दिक शुभेच्छा व येणाऱ्या रमजान सणानिमित्त आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो। आपण रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहेत। त्या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले आणि देशमुख फॅमिलीकडून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आमच्या सर्व राष्ट्रवादी ग्रुपकडून शुभेच्छा व रमजान व गुढीपाडव्यानिमित्त येणाऱ्या रमजान व गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी दोष। आज माझ्या बोलवण्यावरून आमचे देशमुख फॅमिलीच्या वतीने जो इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं त्याला आमच्या शब्दाला मान देऊन आमचे हिंदू बांधव, आमचे नगराध्यक्ष साहेब व त्यांची टीम स्वतः आणि इतर नगरसेवक हजर झाले, त्याबद्दल मी त्यांचं पहिला आभार व्यक्त करतो। आणि हा जो भाईचारा आहे तो देगलूर शहरामध्ये तुम्हाला फार उत्तम प्रकारे दिसून येईल की दोन्ही समाज एकमेकाच्या सणामध्ये
म्हणजे खुशीने एकमेकांमध्ये सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांच्या कार्यामध्ये ते सहभागी होतात, त्याचे हे प्रतीक आहे. खांद्याला लावून राहतात ती व्यक्ती ते तुमचे निकटवर्ती लोक या ठिकाणी दिसून ते योग असतो, वेळ असतो, त्याचं वेगळं आहे. आज तो भाग नाही. आज फक्त आज आमचा जो आहे तो इफ्तार पार्टी आहे. इफ्तार पार्टीमध्ये सर्व ऑल पार्टी आणि सर्वांना आम्ही बोलवलं होतं. आमचं काम होतं, जे आले त्यांचं स्वागत आहे, न आले त्यांचं अजून मोठं स्वागत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नवनिर्वाचित नगरसेवक आमच्या सोबत आज आहेत, जे या ठिकाणी इफ्तार पार्टी निमित्त आले होते. साहेब, आपण आज या ठिकाणी दरवर्षी येतात, पण यावर्षी आपण नगरसेवक सुद्धा झालात. कसं वाटलं आपल्याला या ठिकाणी इफ्तार पार्टीला? आज देशमुख फॅमिलीच्या वतीने इफ्तार पार्टीचं नियोजन अतिशय सुंदर प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे. तरी इथं सर्व हिंदू मुस्लिम सर्वजण इफ्तार पार्टीला उपस्थित होते. तरी मी आज गुढीपाडव्याच्या व येणाऱ्या 2 दिवसांनी रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो.